मी तर रोपट्याजवळ होते. स्वामी, ही काय लीला आहे? इथेही इतका धूर कसा आहे? ही तर इथेच आहे. काय ग, कुठे होतीस? मी घरातच होते. असं म्हणजे आम्ही खोटं बोलतोय? सासूबाई तर म्हणत होत्या की त्या मंदिरात जायला निघाल्या तेव्हा तू घरात नव्हतीस. मी खरं सांगते सासूबाई, मी इथेच होते. इथे कुठे? त्यावेळी मी परसदारात होते. परसदारात होतीस? मग इथे इतका धूर कसा झाला? चुलीत ओलं लाकूड पडलं त्यामुळे. ये माझ्यासोबत. सासूबाई ऐका ना. सासूबाई बस, आता नाटकं बंद कर. तू खोटं बोलतेस हे स्पष्टपणे कळतंय मला. तू घरात नव्हतीस, घराबाहेर होतीस. आता माझ्याकडे पुरावे नाहीयेत म्हणून सोडतेय तुला. पण यापुढे घराबाहेर काय खोली बाहेर सुद्धा पाऊल टाकायचं नाहीस. सासूबाई पण मी. शांत बस. एक शब्द जरी तोंडाबाहेर काढलास ना, जीव हासडून हातात देईन. श्रावणी, अगं ती कधीच एकटी बाहेर पडत नाही आणि जेव्हा पडते ना तेव्हा माझ्यासोबत असते. अगं ती आधीच किती सहन करते. नियम आणि बंधनं या तिचा जीव घुसमटतोय. तिला थोडं तरी मोकळं जगू दे. मोकळं जगायचंय तुला? मग माहेरी जा आणि कायमची जा. नाही सासूबाई, मी माहेरी नाही जाऊ शकत हो. विधवा मुलगी माहेरी आली हा धक्का माझे आई बाबा कधीच नाही सहन करू शकणार. त्यांना गावकरी जगू नाही देणार हो. नाही ना? मग नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घे. कळलं? काय ग हे भोग आलेत तुझ्या वाटेला? स्वामींनाच माहित. स्वामींवर विश्वास ठेव. तेच तुझे भोग दूर करतील आणि तुझं भाग्य उजळवतील. कपिले, संयम हवा. भक्त जेव्हा संकटात असतो, दुःखात असतो, वेदनांनी तळमळत असतो, तेव्हा त्याला वाटतं देवानी धावून यावं. पण देव धावत नसतो. देव त्यावेळी औषधी उगाळत असतो आणि औषधी तयार करायला वेळ लागतो. तोवर ती वेदना, ती कळ सहन करावी लागते. देहात ज्यानी ती कळ, ती वेदना सहन केली, देव स्वतः त्याच्यावर उपचार करतो. स्वामी, बरं वाटतंय आता. कपिले, देव योग्य वेळी उपचार करतो, पण अचूक करतो. शिवशंकर शंभो.
मगाशी मनातील भावना ओठांवर आल्या होत्या, पण बोलू शकलो नाही. कसं बोलणार? ती कोणाची तरी विधवा आहे आणि एका विधवेवर प्रेम. नाही नाही शिव, हे चुकीचं आहे. तू खूप मोठं पाप करतोय शिव. नाही, असं नाही होऊ शकत. पण माझं प्रेम आहे तिच्यावर. ह्या प्रेमाचं काय करू? कसं समजवू ह्या मनाला? मनाला समजवायची काय गरज? स्वामी, मन काही चुकीचं करत असेल तर त्याला समजावणं गरजेचं असतं. गोमतीवर प्रेम करून तू चुकतोयस असं तुला वाटतं का? तेच कळत नाहीये स्वामी. आता तुम्हीच मार्ग दाखवा. हे ह्याचं काय करू? काय करशील? आता केलंस ते योग्य की अयोग्य? योग्य आहे स्वामी. प्रेमाला कैद करणं पाप असतं, मुक्त करणं नाही. आतापर्यंत तुझे कैद करतोयस ते प्रेम नाही, भीती आहे. प्रेम पाप नाही, त्याला कैद करणं पाप आहे. या रोपट्याला रोज पाणी देतो का? होय स्वामी, योग्य की अयोग्य? योग्य आहे स्वामी. का? कारण कोणाला तरी जगण्यासाठी मदत करणं, त्यांचं आयुष्य, त्यांचं स्वातंत्र्य मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. मग जो न्याय ह्या रोपट्याला, त्या फुलपाखराला, तोच न्याय गोमतीला का नाही? तुला फक्त या तरुणांचंच आयुष्य बदलायचं नाहीये, आणखीन एकाचं आयुष्य बदलायचंय. कुणाचं? मगाशी दिलेली चिठ्ठी वाच, त्याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. गोमती. याआधी वेळोवेळी आम्ही अनेकदा तुला संकेत दिले होते, त्याचा अर्थ तू आत्ता उलगडून सांगितलास. आता तुझ्या भावना तुला स्पष्ट झाल्या आहेत. एखाद्याला आनंद मिळवून देणं, जगण्याचा अधिकार मिळवून देणं, हेच तर खरं पुण्य आहे. स्वामी, तुम्ही माझ्या मनातील संभ्रम पूर्णपणे दूर केलाय. आता मी ठामपणे योग्य ती पावलं उचलू शकतो. ज्याला जगण्याचा अधिकार नाकारला जातो त्याला आयुष्य देणं हाच तर खरा धर्म आहे. शिवशंकर शंभो. काय होतंय मला?
याचा भास मला का झाला असेल? हे सगळं काय होतंय? शिव, हे कसं? म्हणजे मी कोणा दुसऱ्याचा विचार? नाही नाही, हे चुकीचं आहे, पाप आहे. प्रेम करणं हे पाप नाही गोमती. स्वामी, पण पती सोडून दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करणं म्हणजे प्रतारणा नाही का? गोमती, पती असताना असं करणं ही नक्कीच प्रतारणा आहे, अनैतिक आहे. पण पती देवाघरी गेल्यानंतर स्वतःच्या सुखाचा विचार करणं यात काहीही गैर नाही. एकट्यानं पुढत राहण्यापेक्षा दुःखात आयुष्य जगणं ही नक्कीच स्वतःशी केलेली प्रतारणा आहे. आम्हीच तुझ्यासाठी शिवची निवड केली आहे. तोच तुझा उत्तम जोडीदार होऊ शकतो. प्रेम पाप नाही, स्वतःच्या आनंदाला नाकारणं हे पाप. अहो काय झालं? एवढे संतापलेले का आहात? आणि बाहेर तो शिपाई आला होता ना, काय म्हणाला तो? खबर द्यायला आला होता. तो शिव गावातल्या तरुण पोरांना गोऱ्या साहेबांच्या भाषेचं शिक्षण देतोय. ही स्पष्ट मनाई केली असताना एवढं धाडस? मी तुम्हाला म्हणाले होते ना, तो शिव काही साधा भोळा नाहीये. त्या गोमतीला माहेरी पाठवण्याचा डाव त्याच्यामुळेच फसला. म्हणजे तो माझ्या विरोधात उभा राहतोय? माझ्याच गावात माझ्या आदेशाविरुद्ध जाऊन लोकांना शिक्षण देतोय. उद्याच त्याला असा धडा शिकवतो की आयुष्यभर लक्षात ठेवेल. त्याला कळलंच पाहिजे माझ्या विरोधात जाण्याची किंमत काय असते ते. स्वामी, तुम्ही माझं भलं कराल ह्यात मला तीळ मात्रही शंका नाही. पण याआधी मी कुणाची तरी पत्नी होते, हे मी कसं विसरू? जर संपत्ती हरकत नसेल तर? म्हणजे संपत्नीच तुला पुढे जायची परवानगी दिली तर? शिवशंकर शंभो. घे. माझ्या लग्नातली साडी, माझं मंगळसूत्र, गोमती, तू सुखी राहा. माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य जगणं थांबू नकोस. आयुष्य जगून घे. तू अशीच कुडत राहिलीस, घुसमटत राहिलीस तर माझ्या आत्म्याला कधीच मुक्ती मिळणार नाही. माझ्यामुळे तुला जे दुःख भोगावं लागतंय ते मला बांधून ठेवतंय. तू दुसरं लग्न कर, तू दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर. गोमती, आता तुझ्या मनात कुठलाही किंतु परंतु ठेवू नकोस. सुखाने आयुष्य जग. हो स्वामी. खरंय, जे गेलं त्याला धरून ठेवणं म्हणजे बंधन.
आणि सोडून देणं म्हणजे मुक्ती. गोमती, गोमती, मी माझ्या मनातील भावना आज तुझ्यासमोर व्यक्त करणार आहे. कारण तुला विश्वासात घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्याहून अधिक महत्वाचं आहे तुझ्या मनातील भावना जाणून घेणं. आणि मग मी तुझ्या घरी येऊन तुला मागणी घालणार. आज तुझ्या उत्तराची वाट बघतोय गोमती. मला असं का वाटतंय की हे माझी वाट बघत असतील. मला जायला हवं. दार बंद आहे म्हणजे मी जाऊच नाही शकत. ते माझी तिथे वाट बघत बसले असतील आणि मी इथेच अडकले. पण आज काही झालं तरी मला त्यांना भेटायचंय. खर तर माझं मन कधीच पोहोचलंय पण पावलं अडकतंय. स्वामी, ही काय परीक्षा आहे? माझं मन ओढ घेतंय पण पायांना बेड्या आहेत. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. मला त्यांना भेटायचंय. सुंदरा मावशी, मलाही थोडस दूध द्याल का? नाही, बोटाला लागलंय हो माझ्या. अहो देणार आहे, देणार. हळद घाला हा थोडीशी. अरे देवा, स्वामी देवा. हेच आम्ही हेच करत असतो. कशाबद्दल बोलताय तुम्ही देवा? पेला कलंडला ना सुंदरे. अगं त्यात तुझी किंवा त्या पेल्याची काय चूक नाही ना. मग तू काय केलंस? मी पुन्हा दूध भरलं. देव तेच करत असतो. जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते तेव्हा ती देव भरत असतो. गोमतीच्या आयुष्यातही अशीच पोकळी निर्माण झाली आहे आणि ती आम्ही भरून काढणार आहोत शिवच्या रूपानं. तुम्हाला वाटतं देव हिरावून घेतो पण देव रिकाम्या जागा भरत असतो.
शिवशंकर शंभो. जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते तेव्हा ती देव भरत असतो. गोमतीच्या आयुष्यातही अशीच पोकळी निर्माण झाली आहे आणि ती आम्ही भरून काढणार आहोत शिवच्या रूपानं. तुम्हाला वाटतं देव हिरावून घेतो, पण देव रिकाम्या जागा भरत असतो. शिवशंकर शंभो. दार उघडलं, पण कुणी उघडलं असेल? स्वामी? स्वामींनीच उघडलं. त्यांच्यापर्यंत माझी आतुरता पोहोचली. नाही, आता नाही थांबायचं. महादेवा, आज धाडस दे, सत्य बोलण्याचं बळ दे. आम्हीच तुझ्यासाठी शिवची निवड केली आहे. तोच तुझा उत्तम जोडीदार होऊ शकतो. या रोपट्याला रोज पाणी देतो का? होय स्वामी. योग्य की अयोग्य? योग्य आहे स्वामी. मग जो न्याय ह्या रोपट्याला, त्या फुलपाखराला, तोच न्याय गोमतीला का नाही? हे माझं मन. काही बोललात का? नाही. स्वामी म्हणालेत मनाचं ऐक, पण घरच्यांना तरी मान्य नसेल. मामांजी काय करतील? लाज वाटते का तुला? आज तर तू सगळा मर्यादा ओलांडल्यास. माझ्या घरात राहून माझे नियम मोडण्याचे धाडस? अहो ऐका, आम्ही काही चुकीचं करत नाही आहोत. आणि तू थांबा. हिम्मत कशी झाली रे तुझी? आणि तू सुद्धा घराबाहेरच कशी पडली? अगं आणि हा परपुरुष, अगं चाललंय काय तुमचं? नाही सासूबाई, अहो आम्ही काही चुकीचं नाही करत होतो. मामांजी अहो सोडा त्यांना. गोमती, तू एक तक्रार शब्द सुद्धा काढू नकोस. काय रे, तुझ्या सारख्यांना चांगलाच ओळखतो मी. साहेबांची भाषा आहे ते असं दाखवायचं आणि स्वतःला श्रेष्ठ ठरवायचं, आणि चांगल्या घरातल्या निरागस मुलींना आपल्या नळ्यात पकडायचं. इकडे ये. यावेळी तू चुकीच्या गावात आलायस आणि चुकीच्या घरातल्या मुलीवर नजर टाकलीयस. आता या भूतलावर तुझं अस्तित्व देखील राहणार नाही अशी अद्दल घडवतो तुला.
सुभेदार अहो काय करताय तुम्ही हे? सुंदरा मावशी बाजू लावा. याची हिम्मत कशी झाली माझ्या सुनेबरोबर बोलायची, तिला मोरपीस द्यायची. आता याला मी संपवणार, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सुभेदार शांत व्हा. त्याचं काय म्हणणे ते तरी ऐकून घ्या. इतकं टोकाचं पाऊल नका उचलू. सुंदरा मावशी, मी याला सोडणार नाही. हे बघा, आपण असं करू, आपण सगळे स्वामी देवांकडे जाऊ. तेच निर्णय देतील. इथे मीच निर्णय देतो आणि मीच न्याय करणार. काय झालं सुभेदार साहेब? थांबा, मी सांगते सगळं. अहो ऐका ऐका ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा चांगला माणूस आहे आणि मला असं वाटत नाही की त्याच्या मनात काही चुकीचं आहे म्हणून. बसतो का आता? कुठं मिसरूड फुटलाय, लागला उलट बोलायला. सुभेदार साहेब, तुम्ही बरोबर बोलताय. या तरुण पोरांच्या नादाला लागू नका. याला चांगली शिक्षा करा. हो बरोबर बोलताय. हो बरोबर आहे. अहो काही काय बोलताय? अहो असं काही नाहीये. सुभेदार, या पोरांना पण ताब्यात घ्या. याच्या नादाला लागून ना यांची डोकी फिरल्यात. रावडे, हिला घेऊन घरी जा. काय शिक्षा द्यायची ती दे, याच्याकडे मी बघतो. गोमती, गोमती चल. गोमती चल. गोमती ऐक माझं. गोमती, श्रावणी अगं नका असं करू. ऐका माझं, आपण स्वामी देवांकडे जाऊ. सुभेदार सोडा त्याला, सोडा. स्वामी देवा, गोष्टी आता हाताबाहेर चालल्यात. तुम्ही सूत्र हातात घ्या. शिव आणि गोमतीला न्याय द्या देवा. न्याय मिळवून देण्यासाठी अन्याय म्हणजे काय हे आधी समजावून सांगावं लागतं. त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. कपिले, ओ स्वामी, आले आले आले. सांग बरं, ज्ञान म्हणजे काय? हा, खरं ज्ञान म्हणजे जे पुस्तकातून मिळतं, ग्रंथातून मिळतं, पोथीतून मिळतं, ते म्हणजे खरं ज्ञान. बरोबर ना? गए, तू सांग बघू. स्वामी, अनुभवातून जे ज्ञान मिळतं ते खरं ज्ञान. आणि तू रे? गुरूंकडून जे ज्ञान मिळतं ते खरं ज्ञान. आता मला सांगा, हा मेंढ्यांचा कळप आणि हा त्यांचा मोरक्या. आता मला सांगा, या मेंढ्या त्या मोरक्याच्या मागे का जातात? सोपं आहे स्वामी. कारण या मेंढ्यांना माहिती आहे हा त्यांचा मालक आहे,
जो पुढे चाललाय म्हणून त्याच्या मागे जातायत. आणि जर तो म्होरक्या त्यांना चुकीच्या वाटेने घेऊन जात असेल तर 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 नाही माहिती स्वामी. हीच खरी समस्या आहे मनुष्याची. सखोल विचार न करता समाजातला एखादा म्होरक्या ज्या दिशेने हाकेल त्याच दिशेने धावत जातात. खरं ज्ञान ते नाही जे तुम्ही पुस्तक पोथ्यांमधून वाचता. फक्त अनुभव घेऊन उपयोग नाही आणि गुरुनी शिकूनही अनेकदा उपयोग होत नाही. कारण गुरु शिकवतो सगळ्यांनाच पण ते उतरतं फक्त काही शिष्यांमध्येच. खरं ज्ञान तेच जे तुम्ही विचार करून सतसत विवेक बुद्धी जागी ठेवून कसोटीवर पारखून स्वतःच्या बुद्धीने आणि मनाने ग्रहण करता. कल्पाच्या मागे जाणं सोपं असतं पण स्वतः चिंतन मनन करणं आणि स्वतः आकलन करणं हे कठीण. आणि ज्यावेळेस तुम्ही हे करता त्यावेळेस चूक काय आणि बरोबर काय हे तुम्हाला कळतं आणि खरं ज्ञान प्राप्त होतं. लोकांना खरं ज्ञान नसल्यामुळेच अनेकांवर अन्याय होतो जसा शिव आणि गोमतीवर होत आहे. शिव शंकर शंभो. श्रावणी, अगं थांब. काय करतेस तू? हे जळतं लाकूड हातात घेऊन काय करणार आहेस? आज तुमच्या लाडक्या नातसूनेने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. अहो अहो घराण्याची अब्रू मातीत मिसळली आहे, मातीत. नाही, हिला जगण्याचा काही एक अधिकार नाही. आज मी हिला जिवंत जाळून टाकणार आहे. श्रावणी, अगं काय करतेस तू हे? अगं सोड श्रावणी. सोडा सासूबाई. हे काय होतंय? हे काय घडतंय? श्रावणी, स्त्री म्हणजे शक्ती, शक्ती म्हणजे जागणे. आमचा वरदहस्त आहे गोमतीच्या डोक्यावर.
आम्ही तिच्यातलं अग्नितत्व जागा केलंय. अग्नी कधीच अग्नीला जाळू शकत नाही आणि आमच्या भक्ताला कधीच कोणी संपवू शकत नाही. शिव शंकर शंभो. श्रावणी! श्रावणी! बस! श्रावणी का गं, काय करते श्रावणी? नको श्रावणी, थांब. स्वामी तिच्या पाठीशी आहेत अगं श्रावणी. पण स्वामी स्वामी लावलंय. तुमच्यामुळे झालंय हे सगळं. हो, आज ही गोमती त्या शिवला मंदिरात भेटायला गेली होती. तुम्ही तिला पाठीशी घालतात ना, म्हणून ही शेफारली आहे. म्हणून आपल्याला आज हा दिवस बघावा लागतोय. श्रावणी बस. गोमती बद्दल एकही चुकीचा शब्द बोलू नकोस तू. ती काहीही अनैतिक करणार नाही. माझा विश्वास आहे गोमतीवर. आणि अन्याय तर तुम्ही करत आलात ग तिच्यावर. 12 वर्षाची असल्यापासून कधी तिला मुक्तपणे जगू दिलात तुम्ही? तिचं आयुष्य बंदिस्त करून टाकलं तुम्ही. बंदिस्त करून टाकलंय? बंदिस्त करून टाकलंय? अहो, विचारा तुमच्या लाडक्या नाथ सुनेला काय दिवे लावलेत तिने आज. गोमती, मला खरं खरं सगळं सगळं सांग. आजी, काल रात्री मला स्वामींनी सगळं जाणवून दिलं. आम्हीच तुझ्यासाठी शिवची निवड केली आहे. तोच तुझा उत्तम जोडीदार होऊ शकतो. पण याआधी मी कुणाची तरी पत्नी होते. हे मी कसं विसरू? जर संपत्ती हरकत नसेल तर मी शपथ घेऊन सांगते, काल मला हे दिसले. गोमती, माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य जगणं थांबू नकोस. आयुष्य जगून घे. तू अशीच कुडत राहिलीस, घुसमटत राहिलीस तर माझ्या आत्म्याला कधीच मुक्ती मिळणार नाही. तू दुसरं लग्न कर. खोटं, खोटं, खोटं. माझा संपत असं कधीच बोलू शकत नाही. अगं नीलाज रे, निदान माझ्या मेलेल्या मुलाची खोटी शपथ तरी घेऊ नकोस. देवा, माझ्या संपतला आज किती यातना होत असतील रे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगतेय, मी खोटं बोलत नाहीये. काय काय दिवस दाखवले. आजी, तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर. गोमती, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण मला खरं खरं सांग, तुझ्या मनात नक्की काय आहे? स्वामींनी माझ्यासाठी जे ठरवलंय ते मला मान्य आहे. नीलाज रे, हे सगळं बोलताना तुझी जीभ कशी नाही जळली? मी हे सगळं होऊ देणार नाही. तुझ्या मनात जे काही आहे ना, ते मी जिवंत असेपर्यंत तरी होऊ देणार नाही. श्रावणी, आता कोणी काहीही बोलणार नाही. आता निर्णय होईल तो स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच, स्वामी स्थानावरच.
दगडांनी ठेचून ठेचून मारा या नराधमाला. मारा. अहो तुम्ही तर सांगा सुभेदार साहेब. ठीक आहे. दगडांनी ठेचून ठेचून मारा या नराधमाला. मारा. अहो तुम्ही तर सांगा सुभेदार साहेब. ठीक आहे. स्वामी देवा वाचवा, वाचवा देवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दैव जेव्हा हस्तक्षेप करतं ना तेव्हा हिंसा फुलात बदलते. ऐका सगळ्यांनी, या गावात अंतिम निर्णय स्वामीदेव घेतात. तो अधिकार कुणी स्वतःच्या हातात घेऊ नका. स्वामीदेवांनी संकेत दिलाय शिव आणि गोमतीच्या पुनर्विवाहात. सुंदरा मावशी, मीही स्वामींचा भक्त आहे, पण माझ्या विचारांवर बंधनं घातलेली मला चालत नाही. विधवा पुनर्विवाह मला मान्य नाही. आणि जर ही परंपरा तुटली तर समाजातली नैतिकता संपेल आणि उद्या तुमच्याही घरात हाच प्रसंग ओढवेल. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे? आम्ही असं काही होऊ देणार नाही. सुभेदार, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या. आमचा सगळ्यांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. काय रे? हो बरोबर आहे. सुभेदार, कुठलाही निर्णय घेण्याआधी एकदा गोमतीला विचारा हो. तिला काय वाटतं ते बघा. तिच्या आयुष्याचा निर्णय तिला घेऊ देत. माझ्या घराची इब्रत मी धुळीस मिळू देणार नाही. या नराधमाला संपूर्ण गावासमोर देहदंड देणारे मी. तडपावून तडपावून मारणारे याला. मर्यादा ओलांडलीस तू, आता न्याय होणारच. अरे अरे हे काय व्हायला लागलंय? ऐका सगळ्यांनी, स्वामी देवांच्या लीलेत हस्तक्षेप करू नका. त्यांचा रोष उडवून घेऊ नका. आता स्वामी देव ठरवतील योग्य काय आहे ते. स्वामी, आम्हाला इथे का बोलवलंय? शेव 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 शेव.
जिथे नियती निर्णय घेते तिथे कोणीच अडवू शकत नाही. शिव, गोमती, आम्ही तुम्हाला इथे एका खास कारणासाठी बोलवलंय. काय कारण स्वामी? तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी म्हणून. हे काय बोलताय तुम्ही? असं कधीच होणार नाही. चुकतोय सुभेदार, चुकतोयस. विधवेलाही नव्यानं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तुझ्या आईने काय भोगलंय ते बघितलंयस ना तू? तुझ्या सुनेलाही ते भोगायला लावणार आहेस? आता त्यांच्या मनाचा विचार कर, त्यांच्या भविष्याचा विचार कर. मन मोठं कर सुभेदार. कविराज, अहो हे हे काय चाललंय? थांबवा हे सगळं. सासूबाई, तुम्हाला पटतंय का हे सगळं? अहो हे हे थांबवा सगळं. सुंदरे, काय स्वामी देवा? हळद कुंकवाचं ताट आण. गोमती, तू अशीच उभी राहणार आहेस का? हे काय चाललंय? थांबवा ना तुम्ही. शिव, गोमतीच्या कपाळावर कुंकू लाव आणि तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. नवीन आयुष्याची सुरुवात कर. जगात असं कोणतंही कुंकू नाही जे हिचं हरवलेलं सौभाग्य परत देईल. पाहताय ना, पाहताय ना सगळे. समजवा, समजवा या स्वामींना. अहो स्वामी, विधवेला कधीही सौभाग्य पुन्हा प्राप्त होत नाही. हीच परंपरा आहे आणि हीच रीत आहे आणि रीतीला मी तडा जाऊ देणार नाही. गोमती, लाज वाटायला पाहिजे तुला इथं उभं राहायला. अगं, जिचं कुंकू पुसलं जातं ते पुन्हा उमटत नाही. स्वामी, सुभेदार बरोबर म्हणतायत. ही परंपरा जर मोडली ना तर लोक काय म्हणतील? अशाने समाज बिघडेल. आपल्या घरातल्या मुलीवर सुद्धा त्याचे वाईट परिणाम होतील.
बरोबर बोलतो ना रे मी. हा बरोबर बोलताय तुम्ही. नाही अरे नाही ऐका ते ऐका काय गोंधळ लावलाय आणि परंपरा काय घेऊन बसलायत? त्या विधवेला जगायचा अधिकार नाही? तिला भावना नाहीत? तिला तिचं आयुष्य नाही? आणि जरा विचार करा, परंपरा माणसासाठी आहेत का माणूस परंपरेसाठी? तुम्ही म्हणता समाज बिघडेल, परंपरा माणसानीच बनवली आहे ना. जिथे न्याय नाही तिथे परंपरा ही अत्याचार असतो. विधवा विवाह पाप नाही, तर तो अन्यायातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. त्या परंपरेत माणसाचं आयुष्य थांबतं, ती परंपरा बदलायलाच हवी. देवाने आयुष्य दिलंय ते जगण्यासाठी, शिक्षा भोगण्यासाठी नाही. प्रेम आणि सन्मान हाच खरा धर्म आहे. सुभेदार, हट्टाला परंपरा म्हणू नकोस, तो फक्त अहंकार आहे. विधवा विवाह हा पाप नाही, नव्याने आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तो. हो हे काय चाललंय? नाही नाही, हे दृश्य मी नाही पाहू शकत हो. श्रावणी, घाबरू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, असं काहीही घडू देणार नाही. परंपरा जो मोडेल ना, त्याला मी कधीही माफ करणार नाही, तो कोणी असो. हे बघा पोरांनो, घाबरू नका, ठाम उभे राहा. जेव्हा परंपरेची भिंत उभी राहते ना, तेव्हा प्रेमाला लढावंच लागतं. गयते, हट्ट आणि नियती याच्यामध्ये कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं? कपिलाताई, लढाई माणसांची नाही तर विचारांची असते. चाल. थांब. बेवकूफ, समजतोस कोण स्वतःला? तू नियतीचा निर्णय बदलणार? आम्ही जे लिहून ठेवलंय ते घडवण्यासाठी तुमच्या कुंकवाची गरज नाही. माणसाच्या नियमांनी दैव बदलत नाही. तू म्हणतोस ना कुंकू नाही, हा निसर्गच तिला सौभाग्य देईल. हे आकाश, ही वीज, हा वारा साक्ष देतील तिच्या नव्या आयुष्याची. बेवकूफ, दैव जे ठरवतं ते माणसाच्या हाताने नाही, निसर्गाच्या शक्तीने पूर्ण होतं. तुझं कुंकू थांबू शकतं, पण नियतीचं कुंकू स्वतः उमटेल. सुभेदार, आजपासून तिचं सौभाग्य तुझ्या इच्छेवर नाही, दैवाच्या आदेशावर चालेल. जेव्हा माणूस नाकारतो तेव्हा निसर्ग स्वीकारतो.
पुढे का टाकता येत नाहीये? वादळानो गरजा, आभाळ फाटेपर्यंत गरजा. शिव, गोमतीच्या डोक्यावर हात ठेव. ठेव म्हणलं ना. शिवशंकर शंभो. नवीन आयुष्याची सुरुवात कुठल्याही क्षणी होऊ शकते. आता ही शिवची पत्नी आहे. नियतीने दिलेलं सौभाग्य हिच्यापासून कोणीही हिरावू शकत नाही. सुभेदार, श्रावणी, हट्ट सोडा आणि या दोघांना आशीर्वाद द्या. काय होतंय तुम्हाला? अहो बोला ना, काय होतंय? सासूबाई बघा ना काय होतंय यांना. स्वामी, स्वामी यांना काय होतंय हो? स्वामी यांना वाचवा. स्वामी यांना अशी शिक्षा देऊ नका हो. स्वामी, माझ्या मुलाला बरं करा स्वामी. आजपर्यंत तू अनेकदा अत्याचार केलेस. प्रत्येक वेळेस आम्ही तुला माफ करत आलो, पण तू सुधारायचं चिन्हच दिसत नव्हतं. पापात भर घालतच राहिलास. शिक्षा तर मिळणारच. नाही नाही स्वामी, असं नका करू. यांना बरं करा. हवं तर यांची शिक्षा तुम्ही मला द्या, मी भोगेन. पण ह्यांच्या वाट्यालाही नको. मला मुलीसारखं सांभाळलंय यांनी.
होय स्वामी, आमच्या आयुष्यात हा आनंद येत असताना यांच्या आयुष्यात हे दुःख नको. हवं तर हे दुःख आम्हाला द्या. नीट विचार करा. यांचं दुःख तुमच्या वाट्याला येईल. चालेल तुम्हाला? हो, आम्ही तयार आहोत. हात धरा त्याचा.